बंधूंनो, या जीवनरूपी भवसागरात जगत असताना मनुष्याला अनेक अनुभव येतात. जीवन हे सुखदुःखाने भरलेली घागर आहे. जीवनात सुखदुःख ही येणारच. जसे कर्म करू तसे फळ मिळणारच. मिठाई हवी तसे मीठही हवे, तर सुखाबरोबर दुःखही असणे गरजेचे आहे. जीवनात दुःख नसते तर कोणी प्रभूची आठवणही केली नसती. अहंकारी वृत्ती न ठेवता साधे जीवन आणि उच्च विचारसरणी ठेवावी. प्रामाणिकता हा व्यक्तीच्या यशस्वी जीवनाचा पाया आहे. यश जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात. जीवन जगताना चांगल्या विचारांचा ठेवा आत्मसात केला पाहिजे. त्याकरिताच आपल्याला प्रार्थनेची व सत्संगाची आवश्यकता आहे. म्हणतात ना, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सदैव मानवतेची ज्योत अविरत राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आज मानव हा मानवापासून दुरावत जात आहे. आज मानवाचे जीवन अस्थिर आहे. पैसा भरपूर आहे, पण जीवनात शांती व स्थिर वृत्ती नाही. यामुळेच मनुष्य थोडा दुःखी आहे. प्रत्येक व्यक्तीने आहे त्यात समाधान मानून चित्त शांत व स्थिर ठेवण्याची नितांत गरज आहे. संतांचे एक वाक्य फारच बोलके आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आजच्या जीवनात आपण अशा नाजूक काळात राहत आहोत की ज्या वेळेला मनुष्याचा स्वार्थ कल्पनेच्या बाहेर वाढताना दिसून येत आहे. मनुष्याला समज बरीच आली आहे. तो हुशार झाला आहे, बुद्धिमान झाला आहे, पण तो दगडाच्या मूर्तीसारखा होऊ लागला आहे. निष्ठुर होत चालला आहे. त्याने मोठमोठी बंगले बांधलीत, सोनं नाणं गाड्या घोड्या ऐशारामाच्या वस्तू सर्वच आहे, पण माणुसकी मात्र हरवत चालला आहे. आपण पैसा व प्रसिद्धीसाठी तोंडात फेस येईपर्यंत सारखे धावत असतो. एक धावतो म्हणून दुसरा धावतो, म्हणून तिसरा धावतो. धावणाऱ्याला कोठे थांबावे हे कळतच नाही. शेवटी थकून गेला की ईश्वराचे स्मरण करतो. हे उशिरा सुचलेले शहाणपण असते. आयुष्य खूप सुंदर आहे, पण माणूस समाधानी नाही. 4 पैसे कमी कमवा, पण माणसं आणि माणुसकी भरपूर कमवा. कारण शेवटी माणूसच माणसाला खांदा देतो व मोक्षधामापर्यंत सोबत माणसांचीच आपल्याला आवश्यकता असते, पैशाची नव्हे. मोक्षधामात गेल्यावरच आपल्याला कळते की आपले काहीच नव्हते, काही आणले नव्हते आणि काहीही घेऊन जाता येत नाही. सर्व काही मृगजळासारखे आहे आणि हे जीवनाचे अंतिम सत्य. माणूस नेहमी म्हणत असतो, मी अमुक प्रॉपर्टीचा मालक, हे सर्व माझे आहे. तेव्हा देव हसत असतो, म्हणतो, अरे वेड्या, सर्व 7/12 तर माझ्या मालकीचा आहे. तुला तर फक्त 70 ते 80 वर्षाच्या कराराने पाठविलेलं आहे. ज्यावेळेस करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायलासुद्धा वेळ मिळणार नाही. तू कसला मालक? माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो. तेव्हा जीवनाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमचा अभिनय संपल्यावरही टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. धन्यवाद.